नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे इर्टिगा पेट्रोल सीएनजी कार आहे, तिचा हा ईसीएम आला होता. तुम्ही पाहू शकता, हा ईसीएम पूर्ण म्हणजे पूर्णच जळालाय, मागून पण आणि पुढून पण. आता हा ईसीएम कस्टमरचं म्हणणं आहे की आमचं बजेट नाही नवीन टाकायचं, याच ईसीएमचं काहीतरी करा. आमच्याकडं असे स्क्रॅचचे बोर्ड पण असतात. हा एक बोर्ड होता आपल्याकडे अवेलेबल. आपण काय केलं, आधी बोर्ड ओके आहे की नाही ते चेक केला. बोर्ड ओके होता, मग आम्ही हा प्रोसेसर आमच्या याचा खराब होता, आम्ही याचा प्रोसेसर काढला. खराब झालेला ईसीएमचा पूर्ण जळाला होता, पण प्रोसेसर ओके होता. हा प्रोसेसर आपण इथे लावला, ह्या ईसीएमला लावला. नाव तुम्ही पाहू शकता, ईसीएमने प्रॉपर एम्पियर घेतलाय. एम्पियर घेतल्यानंतर मेन राहतं स्कॅन होती का नाही, फुल सिस्टीम ईसीएम. हा पहा, आता हे बघा पार्ट नंबर पहा. ठीक आहे, आपल्याकडं त्याचं बॉक्स आहे, तुम्ही याच्यातही पाहू शकता. बघा 33920/60M1. आता इथं यम जरा पुसलाय, M1 हा पार्ट नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे आपला ईसीएम प्रॉपर वर्किंग झालाय. प्रॉपर वर्किंग झालाय पहा. आता रीड पण झाला ईसीएम, रीड पण केलाय. रीड DTC ईसीएम रीड पण झालाय, म्हणजे ईसीएम आपला प्रॉपर वर्किंग झालाय. मित्रांनो, अशाच टेक्निकल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि तुम्हालाही ईसीएम रिलेटेड काय अडचणी असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. रामकृष्ण.